चला आज आपण बनवूया झटपट असा कोळंबी भात। एकदम 5 मिनिटात तयार झालाय आणि एकदम मस्त टेस्टी असा। चला रेसिपीला सुरुवात करू। नमस्कार सर्वांना, सविता किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी ते कोळंबी छान साफ करून घेतली। आता कोळंबी मॅरिनेट करून घेऊ। अर्धा लिंबू पिळून घेतले, 1 चम्मच मीठ टाकायचे। इथे कोळंबी मी नॉर्मली छोटी वालीच आहे, जास्त मीडियम साइजची म्हणजे बारीक पण नाही। 1 चम्मच हळद टाकायची आणि याचे फक्त लिंबाचा रस, हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून घेऊ आपण। याला 10 मिनिटासाठी आपण साइडला ठेवूया। आता याला लागणार आपण मसाला बनवूया। ते इकडे बघा, घेतले मी हिरवी मिरची, पुदिना, अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात 4-5। हे मिक्सरला बारीक करून घेऊ छान। आता इकडे मांडली आपण कढई। मी कढईमध्येच बनवून दाखवते आज तुम्हाला कोळंबी भात। तर तेल गरम झालं की टाकूया तेजपत्ता। 2 मोठे कांदे स्लाइसमध्ये कट करून घेतले। खूप झटपट आणि साधे सिंपल रेसिपी आहे, पण टेस्टला 1 नंबर लागते। तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने। आपण हिरव्या मसाल्यामध्येच बनवतोय आज। तर कांदा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे। फास्ट गॅसवरच ही प्रोसेस करते मी। थोडासा आपण कढीपत्ता टाकू। तुम्ही टाकत आवडत असेल तुम्हाला तर टाका, आता स्किप करा। मी नॉनव्हेज मध्ये कुठल्याही भाजीत कढीपत्ता अवश्य टाकते, मला आवडतोय कढीपत्ता। 2-3 मिनिटं झालेत बघा। कांदा छान आपल्याला अजून परतून घ्यायचा 1-2 मिनिटं। कांदा छान परतल्यानंतर आपण 2 असे स्लाइस मध्ये मी टोमॅटो घेतलेत कट करून, ते टाकायचे। आता टोमॅटो पण आपल्याला एकदम व्यवस्थित सॉफ्ट करून घ्यायचे। इथे मीठ नाही टाकलं मी आता, तुम्ही आता पटकन सॉफ्ट होण्यासाठी टाकू शकता। टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर आपण जे हिरवे वाटण बनवले ते टाकूया। आता याच्यात अद्रक लसूण सगळं आहे आपला मसाला। आता हिरवे वाटण छान असं मिक्स करून घ्यायचं। मी हिरव्या मिरच्या थोड्या जास्त टाकल्या। 2-3 मिनिटं छान असा आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे। मसाला 2-3 मिनिटं छान परतून घेतलाय आपला। आता याच्यात टाकू आपण 1 चम्मच हळद, 1 चम्मच टाकला मी एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला, तुम्ही कुठलाही घेऊ शकता। थोडीशी कोथिंबीर टाकूया। आता आपण कोळंबी मॅरिनेट केलेली याच्यामध्ये टाकूया आणि कोळंबी आपल्याला 4 ते 5 मिनिटं मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची। कोळंबी ना 2-3 मिनिटं आपण मस्त अशी मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊ। 2-3 मिनिटं कोळंबी फ्राय केल्यानंतर आपण इथे तांदूळ टाकलेत। मी 2 वाट्या तांदूळ घेतलेत। हे कोलम तांदूळ आहे, तुम्ही तुमच्या घरात जे वापरता ते टाकले तरी चालेल, आता बासमती तांदूळ घेतले तरी चालेल। मी कोलममध्येच बनवते। छान धुवून घेतलेत आणि अर्धा तासापूर्वी भिजायला पण ठेवले होते पाण्यात, त्यानंतर पाणी काढून घेतले। आता याच्यात आपण गरम पाणी ॲड करू। या भाताला जास्त पाणी नाही लागत, थोड्या पाण्यामध्ये पण लगेच होतो। 3 ग्लास पाणी टाकणार आहे मी इथे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि मी लाल मिरची पावडर टाकायला विसरले, तर मी आता नंतर वरूनच टाकली। गडबडीमध्ये थोडं मी विसरले लाल मिरची पावडर मसाल्यामध्ये टाकायला। आता 5 मिनिटं आपण झाकून ठेवायचं स्लो गॅसवर। हे बघा 5 ते 6 मिनिटं झालेत आणि भात आपला तयार झाला। उकळी आल्यानंतर 5-6 मिनिटं झालेत। पहिलं फास्ट गॅसवर उकळी येऊन दिली, त्यानंतर स्लो गॅसवर झाकण ठेवून 5-6 मिनिटं शिजवून दिले। हे बघा एकदम झटपट असा कोळंबी भात आपला तयार झाला आहे, साध्या सिंपल पद्धतीमध्ये। तर गॅस बंद करायचा आपल्याला, आपण सर्व करूया। तयार आहे गरमागरम आपला कोळंबी भात। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा। धन्यवाद।